60-60 हजार रुपये होते असे 4 ते 5 कस्टमर आणि 40-40 हजार वाले 2 कस्टमर यांनी सुद्धा इथून गाडी घेऊन गेलेले मित्रांनो। तर आपले पूर्णपणे कृपा आहे, ॲक्च्युअली आपल्या प्रेक्षकांची कृपा आहे, आपल्याला प्रेम मिळतं एवढं। उत्तर प्रदेशवरून माझ्याकडे 2 कस्टमर आले, त्यांनी गाड्या घेतल्या आपल्याकडून, आपल्याच मार्फत यूपीला गाड्या घेऊन गेले चॅनलच्या माध्यमातून। म्हणजे चांगला प्रतिसाद आहे, एकदम वेल आहे मित्रांनो। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 गाड्या सेल आउट झालेल्या आहेत हरिओम मोटर्स नाशिकमधून। याच्या आधी त्यांच्याकडे कामाला होतं, त्यांनी मला हरिओम मोटरचा पत्ता सांगितला, म्हणजे तू इथं जा, तुला खूप चांगला हे भेटेल, म्हणजे रिस्पॉन्स भेटेल, तू जा। हिंगोली जे महाराष्ट्रामध्ये येतं तिथं मी इथं कामाला आलो। ॲक्च्युअली मला इथं आता 4 वर्ष झाले, म्हणजे जेव्हापासून लागलो तेव्हापासून अजून मी कुठं जॉब केलेलं नाही आणि जीवनामध्ये पहिल्यांदा इथं कामाला लागलो आणि इथंच करतोय आणि अशी कधी इच्छा नाही झाली की कुठं कामाला जावं, कुठं वेगळं बघावं। एकदम भारी, म्हणजे आम्ही सर्व जसं एकदम फॅमिलीप्रमाणे वागतो। बॉडीमध्ये प्रत्येकाचे ब्लड वेन्स असतात, त्या वेन्सप्रमाणेच हे पण कामं करतात। आणि आमचे मामा जे आहे आपल्या हरिओम मोटरचे संचालक किरण हिम्मतराव पवार, हे पण, आणि आम्ही पण असा प्रयत्न करतो की सगळ्या ग्रुपला एक फॅमिलीप्रमाणे ट्रीट करावं व पुढे नेत राहावं। मित्रांनो नमस्कार, मी राहुल जगताप, मराठी गाडी बाजार यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, मी परत एकदा आलेलो आहे हरिओम मोटर्स नाशिक इथे आपण मित्रांनो परत एकदा आपण सेकंड हँडमध्ये कमर्शियल गाड्यांचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, हरिओम मोटर्समध्ये खूप सारे आज गाड्या आहेत, छोटा हत्तीपासून तर मित्रांनो मोठ्या पिकअपपर्यंत ऑल सेगमेंटमध्ये आपल्याला आज गाड्या पाहायला मिळणार आहे सेकंड हँडमध्ये। तर मित्रांनो, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरिओम मोटर्समधून आकाश सर नमस्कार। नमस्कार आणि परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। नमस्कार। हरिओम मोटर्स इथला हा व्हिडिओ सेकंड व्हिडिओ आहे मित्रांनो। याच्या आधी पण आपण व्हिडिओ काढला होता गेल्या महिन्यामध्ये। तर मित्रांनो, परत एकदा आपण हरिओम मोटर्समध्ये आलेलो आहोत। तर आकाश सर, तुमचं स्वागत। आणि आपला जो पहिला व्हिडिओ होता तर रिस्पॉन्स कसा होता? आपला रिस्पॉन्स आपल्या पहिल्या व्हिडिओचा एकदम उत्कृष्ट होता। आजपर्यंत जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांनी आपली व्हिडिओ बघितलेली आहे। ओके। मराठी गाडी बाजारच्या मार्फत आम्हाला जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा फोन येऊ राहिले गाड्यांसाठी, भरपूर कॉल्स येत आहे, भरपूर कस्टमर आमच्या दालनात आले, पण त्या कस्टमरांपैकी आमच्या दालनातून लोकांनी 5 ते 10 गाड्या तरी आत्तापर्यंत घेतल्या आहे एका महिन्यात। ओके। फार चांगला प्रतिसाद आहे तुमच्या मार्फत। आमच्या हरिओम मोटरचे संस्थापक श्री किरण हिम्मतराव पवार आज आमचे मामाश्री थोडे कामानिमित्त बाहेर गेलेले आहे। आज मामाश्री नाही आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये मामाश्री होते आमचे। तुमच्या व्हिडिओमार्फत राहुल सरांनी जो आमचा व्हिडिओ टाकलेला आहे हरिओम मोटरचा, त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटला आहे। 20 ते 25 हजार लोकांनी आत्तापर्यंत कमीत कमी व्हिडिओ बघितला आहे। कमीत कमी दिवसभरातून 100 ते 150 कॉलिंग्स आम्हाला मोबाईलवर येत आहे आणि त्यामार्फत आम्ही कस्टमरला फॉलोअप घेऊन अटेंडसुद्धा करत आहे। कस्टमरांचा फायदा हाच आमचा फायदा आहे, आम्ही कस्टमरांचा फायदा बघत असतो। बऱ्याच लोकांनी 50 ते 60 हजार रुपयामधून माझ्याकडे 5 ते 10 कस्टमर झाले यूट्यूब मार्फत, आपल्या व्हिडिओ मार्फत। ओके। 2-3 लोक असे होते की त्यांच्याकडे 40 ते 50 हजार रुपये होते, खेडेगावातले लोक होते, खूप वाडा वगैरे अशा साईडचे, ते लोकांना सुद्धा आपण मालक करून दिलं। ओके। तर मित्रांनो, आकाश सरांनी जसं सांगितलं, ॲक्च्युअली ज्यांच्याकडे 60-60 हजार रुपये होते असे 4 ते 5 कस्टमर आणि 40-40 हजार वाले 2 कस्टमर यांनी सुद्धा इथून गाडी घेऊन गेलेले आहेत मित्रांनो। तर मग 5 ते 10 गाड्यांचा सेल झालेला आहे मागच्या व्हिडिओमुळे। तर मी ॲक्च्युअली आकाश सर, आपले पूर्णपणे कृपा आहे, ॲक्च्युअली आपल्या प्रेक्षकांची कृपा आहे, आपल्याला प्रेम मिळतं एवढं कस्टमरची। आणि कस्टमर आणि महाराष्ट्रातले जे प्रेक्षक आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करताय, हरिओम मोटर्सला लाईक करताय, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येत असं। ओके। ओनली महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय आपल्या व्हिडिओद्वारे। उत्तर प्रदेशवरून माझ्याकडे 2 कस्टमर आले, त्यांनी गाड्या घेतल्या आपल्याकडून, आपल्याच मार्फत यूपीला गाड्या घेऊन गेले चॅनलच्या माध्यमातून। म्हणजे चांगला प्रतिसाद आहे, एकदम वेल आहे मित्रांनो। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 गाड्या सेल आउट झालेल्या आहेत हरिओम मोटर्स नाशिकमधून। तर मित्रांनो, तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत करतोय। ॲक्च्युली असंच प्रेम आपल्या मराठी गाडी बाजार यूट्यूब चॅनलवरती राहू द्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, असेच रिजनेबल बजेटमध्ये गाड्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतील।
तर असंच प्रेम राहू द्या आणि तुमचे परत एकदा मी धन्यवाद देतो मित्रांनो. तर आकाश सर, गेल्या आपण व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे आपल्या प्रेक्षकांना डिटेल सांगितलं लोनची प्रोसेस कशी आहे. येस येस येस. तर जे हा व्हिडिओ आज नवीन कस्टमर पाहत आहे, नवीन प्रेक्षक पाहत आहे महाराष्ट्रातील, त्यांना एकदा आपली लोनची प्रोसेस कशी आहे शॉर्टमध्ये एकदा सांगा आणि RTOची प्रोसेस कशी आहे ते सांगा एकदा. लोनची प्रोसेस अशी असते का तुमचं सर्वात अगोदर सिव्हिल रेकॉर्ड चेक केलं जाईल. सिव्हिल रेकॉर्ड जर का ओके असेल आणि लोनला लागणारे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पूर्णतः असेल तर तुमच्याकडे म्हणजे पिकअप जर का घेतली साधारणतः पिकअपवर 90 ते 80% फंडिंग होऊन जाते. ओके. साधारण आपला जो पण व्यवहार आहे ना त्याच्यात 80-90% व्हॅल्युएशनच्या अगेन्स्ट लोन होऊन जातं. त्यामुळे लोनला काही जास्त पण एवढे काही कागदपत्र लागत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, घरासाठी घराचं एक रेसिडेन्शियल प्रूफ, ओके, इन्कम प्रूफ हे दिल्यावर लोनची फाईल वेलपणे पूर्ण होऊन जाते. पूर्ण होईल. येस. आणि RTOचं बोलणार आपण तर आम्ही देताना कागदपत्र हे सगळ्या गाड्यांचे क्लिअर देतो. पासिंग, इन्शुरन्स हे सगळं क्लिअर देतो. समजा अदर्स RTOवरून समजा मुंबई RTOवरून नाशिक RTOला गाडी घेतली कोणी तर नाशिक RTOची आम्ही NOC काढून देतो. फक्त इथं लागणारा जो आहे तो ट्रान्सफरचा खर्च जे घेणारे असतं त्यांना करावा लागतो. बाकी आम्ही पूर्णतः हे डॉक्युमेंट्स हे क्लिअर देतो. इन्शुरन्स, पासिंग वगैरे सगळं ओके क्लिअर ओके. देतो. तर आकाश सर, एकदा आपल्या प्रेक्षकांना एकदा इथला ॲड्रेस सांगा ना प्रॉपर. आपला ॲड्रेस हा औरंगाबाद रोड हायवेला इंदू लॉन्स आहे. इंदू लॉन्सच्या बाजूलाच आपलं हरिओम मोटर्स या नावाने मॉल आहे. ओके, शोरूम आहे. मित्रांनो, औरंगाबाद नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक सिटी प्रॉपर नाशिकमध्ये औरंगाबाद रोडवरती इंदू लॉन्स आहे. तर इंदू लॉन्सच्या बाजूलाच हरिओम मोटर्स आहे. तर ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मी दिला आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, कॉन्टॅक्ट करण्यासाठी आकाश सरांचा हरिओम मोटरचा नंबर डिस्प्लेवरती दिला आहे. नक्की कॉल करा. आणि कॉल करताना मित्रांनो वेळेचं बंधन ठेवा. ॲक्च्युली ऑफिस टाईम जो आहे 10 ते 6 या ऑफिस टाईममध्ये जर कॉल केला तर चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. तर आकाश सर, वेळ न घालवता आपण गाड्यांना सुरुवात करू. बरोबर. आजची आपली पहिली गाडी कुठली? तर आपली पहिली गाडी जी आपण सादर करत आहोत ती आहे महिंद्रा सुप्रो. सुप्रोमध्ये तिचं मॅक्सी ट्रक हे मॉडेल आहे. तिला पुढं पण पाटे मागं पण पाटे येतात. 5 गिअरचं तिला गिअरबॉक्स दिलेला आहे. गाडी आहे 2020 सालातली. गाडीची ऑफर आपण कोट करतोय सांगताना 4,50,000 रुपये. त्यात आपण पासिंग, इन्शुरन्सचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर देणार. ओके. आणि ऑफरमध्ये स्लाइटली आपण असं चांगलंपणे कस्टमरला निगोशिएशन करून देणार. येस. ओके. तर मित्रांनो, तुम्ही महिंद्रा सुप्रो व्हिडिओमध्ये पाहिले असाल, छान कंडिशनमध्ये, उत्तम कंडिशनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि प्राईस पण जी आकाश सरांनी सांगितली ती प्राईस पण आपली कमी होणार आहे तुम्हाला गाडी आवडल्यानंतर, व्यवहारला बसल्यानंतर. तर आकाश सर, आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 2020ची टाटा इंट्रा V10 AC आहे. तिला म्हणजे ॲडिशनल जे आहे दिलेलं ते पार्ट तो AC आहे दिलेला. बरोबर. V10 मॉडेल आहे. इंट्रा ही अशोक लेलँड दोस्त, त्यानंतर महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस यांच्या कंपॅरिझनची गाडी आलेली आहे. पुढं पाटे मागं पाटे, साधारण 8.5 फुटीची तिला ट्रॉली येते मागे. या गाडीची ऑफर आपण सांगताना कोट करतोय 5.5 लाख रुपयाची. डॉक्युमेंट्स हे जे आहे ते सगळे क्लिअर देणार आपण करून. आणि ऑफरमध्ये थोडंफार कमी जास्त 5.5 लाख रुपये ऑफर. 5.5 लाख. कुठल्या इयरची गाडी? गाडी ऑन रोड जी आहे ना सर ती आहे 7.5 लाख रुपये प्लस जाती. ओके. इंट्रा जी आहे V10 AC विदाउट बॉडी. हां, विदाउट बॉडी. हिला बॉडी पण आहे. ओके. आणि गाडी काहीतरी 27,000 ओरिजिनल चाललेली कंपनी रेकॉर्डला. पूर्णपणे कंपनी रेकॉर्डला गाडी. इयर कुठलं बोलले तुम्ही? 2020. अच्छा, लेटेस्ट गाडी आहे मित्रांनो. 1 ते 2 वर्षाची. V10 AC. ओके. AC मित्रांनो, पण आहे. तुम्हाला गाडीमध्ये AC पण मिळणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान कंडिशनमध्ये टाटाची इंट्रा दिलेली आहे मित्रांनो. ही गाडी तुम्हाला मिळणार आहे हरिओम मोटर्स नाशिक इथे. नक्की कॉल करा सरांना. सर, पुढची गाडी कुठली आपली? पुढची गाडी जी आहे ती आपली महिंद्रा बोलेरो कॅम्पर आहे. MS46 3812 हा तिचा नंबर आहे. ओके. 2012 सालातली गाडी आहे. ह्या गाडीत प्लस पॉईंट असा आहे, मल्टीपर्पज जो वापर होणार आहे तो ह्या गाडीत, ज्यांचा मल्टीपर्पज वापर आहे. बरोबर. म्हणजे शेतीचं पण काम आहे, लेबरचं पण काम आहे, इतर सगळं अन्य काम या गाडीत पूर्णपणे होऊन जाणार त्यांचं. या गाडीत AC दिलेला आहे, पॉवर शेअरिंग दिलेले आहे. 2012 सालातली गाडी आहे. इन्शुरन्स गाडीचं चालू आहे. आपण पासिंग न्यू करून देणार. 2 टायर पुढचे नवे टाकलेले आता जोडी पुढची. गाडीची ऑफर आपण सांगताना सांगतोय 3,71,000 रुपये. त्यात पण आपण कमी जास्त निगोशिएशन होईल त्याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल ॲक्च्युली ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे कॅम्पर गाडी. तर खूप मल्टीपर्पज गाडी आहे मित्रांनो, खूप युजफुल गाडी आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की हरिओम मोटर्समध्ये कॉन्टॅक्ट करा. तर आता सर, आपली पुढची गाडी कुठली? आपली पुढची गाडी जी आहे ती बोलेरो कॅम्परच आहे. ओके. हे 2017चं मॉडेल आहे. सेम लाईफस्टाईल मॉडेल आहे. AC पॉवर शेअरिंग गाडीला दिलेला आहे. ही गाडी 2017ची असल्यामुळे या गाडीची ऑफर आपण कोट करतोय 5,50,000 रुपये. यात गाडीचे डॉक्युमेंट्स हे सगळं पूर्णतः आपण क्लिअर करून देणार. आणि व्यवहारामध्ये बसल्यावर आपण थोडंफार कमी जास्त करून देणार. ओके. तर मित्रांनो, परत एक कॅम्पर तुम्ही कंडिशन पाहिली, छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे मित्रांनो. कॅम्परचा खूप छान स्टॉक आहे मित्रांनो हरिओम मोटर्समध्ये. नक्की विजिट करा. आकाश सर, आपली पुढची गाडी कुठली? आपली पुढची गाडी जी आहे ती महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस आहे. ही गाडी आहे 2015 सालातली. गाडीला ती ॲडिशनल हे आहे मॅक्सी ट्रक प्लस जे आहे यांना 2013 सालापासून BS4 गाड्या निघालेल्या, इलेक्ट्रॉनिक गाड्या निघालेल्या पूर्ण. बरोबर. ही जी गाडी आहे याच्यात एक फायदा असा आहे, ही प्लस सिरीजमध्ये साधी गाडी आहे, पंपवाली गाडी, हँडपंप दिलेला आहे गाडीला. ओके. म्हणजे जेणेकरून शेतकरी वर्गांना साध्या गाड्यांची जास्त मागणी असते. बरोबर. ही पंपवाली गाडी आहे.
15ची गाडी आहे. हिची ऑफर आपण सांगताना सांगतोय 4,90,000 रुपये. हिचे कागदपत्र पूर्णतः आपण क्लिअर करून देणार आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देणार. ओके. तर मित्रांनो त्यात ऑप्शन तुम्हाला हवा असणार, जर का लाकडी बॉडी हवी, शेती युजासाठी बॉडी हवी, लाकडी ओपन बॉडी हवी, तर ते पण ऑप्शन आपल्याला तुम्हाला देता येईल बॉडीच्या हिशोबाने. ओके. तर मित्रांनो तुम्ही पाहिली असेल गाडी खूप छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे. ऑप्शन पण सरांनी दिलेलं आहे. लाकडी बॉडी पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला मिळणार आहे. तर छान कंडिशनमध्ये हरिओम मोटर्समध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. सर आपली पुढची गाडी कुठली? आपली पुढची गाडी जी आहे ती महिंद्रा जिनिओ सिंगल कॅबिनमध्ये गाडी आहे. ॲक्च्युली पिकअप घ्यायला ज्यांचं बजेट असतं 2012ची पिकअप जरी मार्केटमध्ये घ्यायला गेले ओके. तर 12ची पिकअप साधारणतः 4 लाख रुपये किंवा 4 लाख रुपयाच्या पुढे भेटते मार्केटमध्ये. बरोबर. तर जिनिओ सेम तेच काम करते, ज्याचं बजेट म्हणजे घरगुती वापर आहे किंवा काही पण काम आहे. 3 टनापर्यंत लोड व्हायचं आहे, 4 टनापर्यंत लोड व्हायचं, ही गाडी सहसा कॅरी करून घेते. गाडीची ऑफर आपण देतो आहे 2,90,000 रुपये. 2012ची गाडी 55,000 चाललेली, कंपनी रेकॉर्डला गाडी, पूर्ण एकदम शोरूम गाडी. कंपनीचे जे टायर येतात शोरूमचे जे टायर, त्या टायरांवर गाडी अजूनपर्यंत कंपनी रेकॉर्डला गाडी, पूर्णतः अंडर लोड चाललेली गाडी. साधारण 300 ते 350 किलोचे कार्गो बॉक्स गाडी घेऊन जायची फक्त. एवढं त्याच्या व्यतिरिक्त गाडीने काहीच लोड व्हायलेलं नाही. म्हणजे कंपनीमध्ये गाडीचं यूज झालेलं आहे. गाडीचं यूज झालेलं 350 किलो गाडीत फक्त लोड आहे सध्या मेंटेनिंग. ओके. पॅकिंग बॉडीमध्ये गाडी आहे. बॉडीमध्ये गाडी आहे. गाडी म्हणजे एकदम उत्कृष्ट आहे. 2,90,000 रुपयाची ऑफर आहे. 2012ची. कमी जास्त करून देणार. गाडीचे कागदपत्र पूर्णतः क्लिअर आहे आता सध्या. ओके. तर मित्रांनो जेन्यू पाहिली असेल महिंद्राची, तर खूप छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे मित्रांनो. 2012ची आणि जसं सरांनी सांगितलं की फक्त 55,000 किलोमीटर चाललेली गाडी. 55,000. तर ही आणि ऑफर पण जी सांगितलं रिजनेबल ऑफर सांगितली मित्रांनो 2,90,000 ऑफर, आणि त्याच्यामध्ये सुद्धा बार्गेनिंग होणार आहे, निगोशिएशन होणार आहे. प्लस पॉईंट असा आहे की या गाडीतली बैठक पण एकदम कार सारखी बरोबर. आणि सॉफ्ट इंजिन आहे गाडीला, एकदम म्हणजे व्हायब्रेशन नाही, काय नाही, एकदम सॉफ्ट. जे चालताना तुम्हाला जे फील भेटणार आहे एकदम सॉफ्ट फील आहे. ओके. तर घरगुतीसाठी खूप युजफुल गाडी आहे, घेऊ शकता. बरोबर. तर मे बी ॲव्हरेज किती देता सांगा गाडी? ॲव्हरेज साधारण 12-13 पिकअप सारखाच ॲव्हरेज आहे. ओके. M2 इंजिन तिला दिलेलं आहे. जी झायलो येते ना महिंद्राची, ओके. झायलोची ही कार्गो गाडी केलेली, पिकअप केलेली असं. ओके. मेन झायलोचं इंजिन याच्यामध्ये असणार. झायलो, बोलेरो आणि हिला म्हणजे बोलेरोची सीटर बोलेरो होती तिला, झायलोला आणि जिनिओला एकच इंजिन M2 आहे. ओके. पंपवालाच इंजिन, हिला पण पंप दिलेला हँड पंप. ओके. तर मित्रांनो छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे. स्वस्तात मस्त गाडी तुम्हाला मिळणार आहे हरिओम मोटर्समध्ये. तर नक्की आकाश सरांना कॉल करा, डिस्प्लेवरती नंबर दिला आहे. आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती महिंद्रा मॅक्स पिकअप आहे. महिंद्रा मॅक्स पिकअप 2010ची गाडी आहे आपल्याकडं. गाडी एकदम चांगली आहे, डबल टॉपमध्ये गाडी आहे, 5 गिअरवाली गाडी. गाडीची ऑफर आपण सांगतोय 3,40,000 रुपये. यावर लोन पण करायला गेले आपण आत्ता तर 2,50,000 रुपयेपर्यंत साधारण तिच्यावर लोन बसून जाईल, 2.25 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत. ओके. गाडीची ऑफर आपण 3,40,000 सांगतोय, त्यात पण आपण कमी जास्त आणखी करून देणार. गाडीची टायर कंडिशन वगैरे एकदम वेल आहे. पॅकिंगमध्ये बॉडी आहे. पॅकिंगमध्ये कंटेनर बॉडी. ही पण गाडी कंपनी चाललेली सर. कंपनी चाललेल्या गाड्या कशा आहे, अंडरलोड चालतात. अंडरलोड चाललेल्या मुंबईतल्या गाड्या अंडरलोड चालतं बेसिकली, त्याच्यामुळे गाडीचा जास्त वापर नाही झालेला. ओके. तर मित्रांनो कंडिशन पाहिली असेल मॅक्स पिकअप आहे मित्रांनो, पॅकिंग बॉडीमध्ये आणि खूप कमी लोडवरती चाललेली आहे मित्रांनो, कंपनीमध्ये गाडी चाललेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा मी सांगतो की हरिओम मोटर्समध्ये आपण याच्या आधी पण व्हिडिओमध्ये ज्या गाड्या पाहिल्या मोस्टली भरपूर अशा गाड्या होत्या की कंपनीमध्ये चाललेल्या होत्या मित्रांनो. आज कंपनीमध्ये मे बी 4 ते 5 वर्ष नवी गाडी चालते फक्त. 3 ते 4 वर्ष. 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर क्रायटेरिया असतो, क्रायटेरिया असतो. बरोबर. 4 वर्षांचा असतो. ओके. त्याच्यानंतर त्या गाड्यांचं काय होणार मित्रांनो? तर त्याच्यानंतर त्या गाड्या आपल्या हरिओम मोटर्समध्ये येणार आहेत आपल्या कस्टमरसाठी, आपल्या शेतकरी वर्गासाठी. मुंबईची टेंडन्सी पण 3-1 वर्ष जास्त रफ यूज नाही होत. रफ यूज नाही. बरोबर आहे. अंडरलोड चालतं, जागोजागी सिग्नल फाईन्स पडतात, त्याच्यामुळे अंडरलोडच गाडी चालवली जाते. डॉक्युमेंट क्लिअर मिळतील, इंजिन पण क्लिअर मिळतील. येस. ओके. तर छान कंडिशनमध्ये गाडी दिली मित्रांनो, नक्की हरिओम मोटर्समध्ये कॉन्टॅक्ट करा. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 2019ची टाटा मेगा एक्सेल आहे. गाडी ही अँगलवूडमध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या कामाची गाडी आहे. टायर वगैरे सगळे गाडीची उत्कृष्ट आहे. 50,000च्या आसपास गाडी रनिंग झालेली आहे. ओके. कागदपत्र गाडीचे सगळे क्लिअर भेटणार. गाडीची ऑफर आपण सांगतो 3,90,000 रुपये. त्यात पण आपण आणखी कमी जास्त करून जास्त होईल. लोनची उत्कृष्ट चांगली सुविधा होईल त्याच्यावर. 3 लाख रुपयेपर्यंत त्याच्यावर चांगलं फंडिंग होऊन जाईल. 3 लाखापर्यंत फंडिंग. आणि ऑफर परत एकदा सांगा. 3,90,000 रुपये ऑफर आहे, त्यात पण आपण कमी जास्त करून देणार. ओके. म्हणजे फंडिंगच करेल त्याच्यावर फायनान्स कंपनी. 3 लाख मित्रांनो गाडी पाहिली असेल तुम्ही, टाटा एक्सेल मित्रांनो 2019ची गाडी, छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली. ट्रॉली दिला. ओके. त्यांना मॅक्सी ट्रक घ्यायची आहे, मॅक्सी ट्रकमध्ये बजेट नाही बसत आहे. मॅक्सी ट्रक आज 19ची गाडी घ्यायला गेलं तर 6 लाख किंवा 6 लाख प्लस चालावं लागणार आहे. सेम त्यांचा शेतीचा माल आहे वगैरे, 2 टन 2.5 टनापर्यंत लोड कॅरी करायचं. मेगा एक्सेल हे बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान ऑप्शन आहे मित्रांनो, खूप छान ऑप्शन दिलं आहे आकाश सरांनी. तर विचार करू शकता मित्रांनो. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आपण सादर करत आहोत ती टाटा एस 2012चं मॉडेल आहे. EX मॉडेल येतं हे टाटा एस. ज्यांचं बजेट लो आहे, म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःचा वैयक्तिक माल घरापासून तर मार्केटपर्यंत गेलं पाहिजे, वावरातून मार्केटपर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्यासाठी एकदम उत्कृष्ट गाडी आहे. 2012ची गाडी आहे.
हिची ऑफर आपण सांगतो 1,75,000 रुपये. डॉक्युमेंट सगळे क्लिअर भेटणार. नाशिक नंबरमध्ये गाडी, लोकल नंबर गाडी. ओके ठीक आहे. आणि त्यात पण म्हणजे जरी तिच्यावर जरी लोन करायचं ठरवलं आपण तरी 80-90 1 लाखापर्यंत लोन होऊन जातं. म्हणजे एकदम ओके बजेटमध्ये गाडी. ओके, म्हणजे 30 ते 40 ते 50,000 रुपये तुम्हाला फक्त लागणार आहे कॅशमध्ये. 1,75,000ची ऑफर, त्यात पण आपण कमी जास्त करून देऊ, कागदपत्र क्लिअर देऊ गाडीचे सगळे. तर छान कंडिशनमध्ये गाडी दिली मित्रांनो. MH15 मध्ये नाशिक पासिंगमध्ये गाडी दिलेली मित्रांनो. नक्की विचार करा, कॉन्टॅक्ट करा सरांना. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती टाटा एसच आहे. ही HT मॉडेल आहे, 2018चं मॉडेल आहे. लोकल नंबरमध्ये गाडी, मालेगाव पासिंग, MH41. हायटेक बॉडी. हिला गाडी 60,000 ओरिजिनल चाललेली आहे. 4 टायर आत्ता नवे टाकलेले आहेत. टायर टाकून 5,000 किलोमीटर सुद्धा रन झालेलं नाही गाडीचं. गाडीचे कागदपत्र आपण सगळे क्लिअर देणार. 3,75,000 रुपये ऑफर आहे गाडीची. त्यात पण आणखी आपण थोडंफार कमी जास्त करून. ओके, तर परत एकदा टाटा एस मित्रांनो. MH41 मध्ये मे बी लोकल पासिंग. ओके, लोकल पासिंगमध्ये मालेगाव पासिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला नाशिक छोटा हत्ती मिळणार आहे मित्रांनो. तर छान गाडी मित्रांनो, हरिओम मोटर्समध्ये नक्की विजिट करा. आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? आपली पुढची गाडी आहे बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस आहे. 2017ची गाडी. हिला लाकडी बॉडी कॅबिन बांधलेली आहे. हिच्यात प्लस पॉईंट असं आहे का, नवा ट्रे आहे, नवी लाकडी बॉडी बांधलेली आहे, नवे टायर्स आहे, नवे पेपर्स आहे. म्हणजे गाडीवर साधारण खर्च 1.25 लाख रुपये केलेला आहे, ताजा फ्रेश. ओके, 1.25 ते 1.5 लाख रुपये गाडीवर खर्च लावलेला आहे. गाडीची ऑफर आपण सांगतोय 5,75,000 रुपये. त्यात पण आणखी आपण कमी जास्त करून देणार. ओके, तर मित्रांनो कंडिशन पाहिली असेल. नोव्हेंबर महिन्यातली गाडी माझ्यामध्ये. 17 नोव्हेंबर मीन्स डायरेक्ट ऑलमोस्ट 2018ची गाडी झाली. आहे गाडी. ओके, तर छान कंडिशनमध्ये गाडी दिली मित्रांनो. कंडिशन पाहिली असेल. निगोशिएबल होणार आहे प्राईसमध्ये. आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? सेम 2017ची मॅक्सी ट्रक प्लसच आहे. ओके, हिची पण ऑफर आपण सांगताना 5,75,000 सांगतो. हिचे पण डॉक्युमेंट्स आपण क्लिअर देणार पूर्णपणे. मॅक्सी ट्रक 5,75,000 ऑफर. लाकडी बॉडी बांधलेली आहे. सटाणा बॉडी जी आपली आहे मालेगावची, ती बांधलेली आहे गाडीला. सटाणा बॉडीमध्ये गाडी आहे. फ्रेश बॉडी आता नवी बांधलेली आहे. म्हणजे तुम्ही गाडी घेतल्यानंतर तुमची वस्तू पहिले तिच्यात टाकणार बॉडी बांधल्यानंतर, असं समजून. ओके ओके ओके. तर मित्रांनो कंडिशन पाहिली असेल, जसं आकाश सरांनी सांगितलं आहे, सटाणा बॉडी बांधलेली आहे. छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली मित्रांनो. हरिओम मोटर्समध्ये ती गाडी तुम्हाला मिळणार आहे. आणि प्राईजमध्ये निगोशिएशन होणार आहे मित्रांनो. प्राईस कमी होणार आहे ओव्हरऑल बसल्यानंतर. आकाश सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी जी आहे ती 2020ची 2019चं मॅन्युफॅक्चरिंग आहे ॲक्च्युली. आणि 2020मधलं रजिस्ट्रेशन आहे. अशी बोलेरो पिकअप FB 1.3 मधली गाडी आहे. तिला ट्रॉली पण तिची नवीन आहे. कंपनी पाट्यांवर गाडी. नवीन लाकडी बॉडी आत्ता बांधलेली. यूजच झालेलं नाही गाडीचं. आधी जी गाडी होती ती हाफ ट्रॉलीमध्ये होती. तिला आत्ता नवीन बॉडी आपण मेक केलेली आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 8,40,000 रुपये. त्यात डॉक्युमेंट सगळे क्लिअर देणार. आत्ता नवीन फ्रेश. व्यवहार बसल्यावर आपण कमी जास्त निगोशिएशन होणार आहे. 19-20ची कच्ची पक्की गाडी. ओके, तर कंडिशन पाहिली असेल मित्रांनो व्हिडिओमध्ये. छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे. निगोशिएशन होणार आहे, कमी प्राईस होणार आहे मित्रांनो. छान कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तुम्हाला मी नाही हरिओम मोटर्समध्ये. मित्रांनो हरिओम मोटर्समध्ये खूप छान गाड्या दिलेल्या आहेत मित्रांनो. याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आज आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान गाड्या दिलेल्या आहेत. नक्की कॉल करा सरांना. सर आपली पुढची गाडी कुठली? आपली पुढची गाडी जी आहे ती 2017ची बोलेरो पिकअप एक्स्ट्रा लॉंग आहे. 2017चं मॉडेल आहे. त्यात आपण डॉक्युमेंट्स क्लिअर देणार. 9 फुटीची तिच्यात ट्रॉली भेटते आपल्याला. टायर्स ओके आहे, सर्व ओके आहे. गाडीची ऑफर आपण सांगतो 7,11,000 रुपये. पेपर इन्शुरन्स सगळे नवीन करून देणार. व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देणार. 9 फुटी ही तिला ट्रॉली आहे. ॲडिशनल नॉर्मल पिकअप FBला जी आहे ते 8 फुटी ट्रॉली आहे. ती ज्यांचा यूज जास्त आहे, म्हणजे व्हॉल्यूम जास्त आहे, त्यांच्या कामाची गाडी आहे. 9 फुटी हा तिला कार्गो बॉक्स दिलेला आहे. ओके सर, 8 फुटी जे आहे आणि परत 9 फुटी आहे. तर 9 फुटी एक्स्ट्रा 1 फुट आहे. 9 फुटी. तर तिला RTOचा अप्रूव्हल आहे का? हां, RTO कंपनीचा अप्रूव्हल आहे का? कंपनी महिंद्रा कंपनीने, म्हणजे ते RTOचं त्यांचं कोलॅबोरेशन करूनच गाडी बनवलेली आहे. ओके, तर 9 फुटी अप्रॉक्सिमेटली 1 फुट वाढल्यानंतर लोड किती बसणार आहे त्याच्यामध्ये? 1 फूट वाढल्याने तरी लोडचा तर नाही, पण मग थोडंसं व्हॉल्यूम जास्त वाढून जातो थोडा हिशोबाने. लोड तर तुम्ही साधी इंजिन सेम आहे दोघी गाड्यांना. बरोबर. दोघी गाड्यांना इंजिन नाही माल जो शेतकरी वाहतूक करतील त्याच्यामध्ये लोड जरी 1 फुटाचा म्हटलं तरी वर 7 ते 8 फुटापर्यंत एक तरी त्यांची एक जाळी बसून जाणार गाडीत. अशी आडवी जरी एक जाळीची लाईन लागली तरी कमीत कमी साधारण 10 तरी जाळ्या बसतील त्यांच्या. वाढवा जाळ्या बसतील 10. ओके ओके ओके. तर फायदा होणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा. तर मित्रांनो छान कंडिशनमध्ये गाडी दिलेली आहे. नक्की कॉल करा. सर आपली पुढची गाडी कुठली? पुढची गाडी आहे बोलेरो मॅक्सी ट्रक आहे. 2014ची गाडी आहे. ही साधी गाडी पंपवाली. ओके. आणि हिला आत्ता नवीन ट्रॉली, नवीन बॉडी बांधलेली आहे. यावर सेम नवीन पेपर आपण क्लिअर करून देणार आहे. MH48T 4050 हा तिचा नंबर आहे. गाडीचे डॉक्युमेंट्स आपण सगळे क्लिअर देणार. ऑफर आपण सांगताना तिची सांगतो 4.25 लाख रुपये. व्यवहारात बसल्यावर आपण थोडंफार इकडे तिकडं कमी करून देणार. ओके, तर मित्रांनो छान कंडिशनमध्ये गाडी दिली आहे मित्रांनो. आणि प्राईस पण सांगितले. त्या प्राईसमध्ये पण निगोशिएशन होणार आहे, प्राईस कमी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण
15 ते 16 गाड्या आपण घेतलेल्या आहेत मित्रांनो. तर खूप छान गाड्यांचा स्टॉक होता. स्टॉक भरपूर आहे मित्रांनो. स्टॉक भरपूर पूर्ण चालण्यात आल्यावर स्टॉक भरपूर बघायला भेटणार. बरोबर आहे, बरोबर. तर मित्रांनो खूप छान स्टॉक आहे आणि खूप मोठा स्टॉक आहे मित्रांनो सरांकडे. तर आपण मॅक्झिमम मित्रांनो आपण 15 ते 16 गाड्या घेतल्या. ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्ही हरिओम मोटरला एकदा व्हिजिट केलं मित्रांनो तर इथं तुम्हाला भरपूर अशा गाड्या पाहायला मिळणार आहेत. खूप छान स्टॉक आहे, खूप मोठा स्टॉक आहे आणि वेगवेगळ्या सेगमेंटच्या हरिओम मोटर्समध्ये तुम्हाला गाड्या मिळणार आहेत. तर मी आकाश सरांचे परत एकदा धन्यवाद सर. सर धन्यवाद तुमचा आहे की ते तुम्ही प्रेक्षकांपर्यंत तुमच्या पोहोचत आहे. आम्हाला प्रेक्षक नवीन एक डाटा तयार होतो आहे. बरोबर. म्हणजे कानेकोपऱ्यात एक हरिओमचं नाव परत पुन्हा एकदा कानेकोपऱ्यात पोहोचतं आहे तुमच्या माध्यमातून, मराठी गाडी बाजाराच्या माध्यमातून. ॲक्च्युली नावाला फक्त आपलं मराठी गाडी बाजार आहे पण ॲक्च्युली खरा जो स्कोप मिळतोय आपल्याला आपल्या प्रेक्षकाकडून मिळतोय. जर प्रेक्षकांना व्हिडिओ आवडतोय तर ते पाहणार. जर प्रेक्षकांना आवडले नाही तर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलला सुद्धा खाली पाडू शकतात. तर मी परत एकदा प्रेक्षकांचे धन्यवाद प्रेक्षकांनो. असंच आपल्या मराठी गाडी बाजारवरती प्रेम राहू द्या मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. धन्यवाद.